आता इथं शंका घेतली, अहंकारादी बंध आणि अहंकारादी बंधाचं होणारं जे ज्ञान हे अधिष्ठानाचं ज्ञान झालं की युगपत नष्ट होतात. म्हणजे त्यांची युगपतच उत्पत्ती झालेली असते आणि युगपतच ते काय होतात, नष्ट होतात. युगपत म्हणजे समजते ना, म्हणजे अहंकारादी बंध आणि अहंकारादी बंधाचं ज्ञान हे युगपत उत्पन्न होतं आणि युगपत नष्ट होतं. अधिष्ठानाचं ज्ञान नाही. दृष्टांतानं सांगतो तुम्हाला. काल मी फळेवर सांगितलं होतं आहे का नाही. तर जसं दोरीवर सर्प भासला, दोरीवर सर्प भासण्यामध्ये तो सर्पही तिथं निर्माण झालेला असतो मिथ्या, आणि त्या सर्पाचं ज्ञानही कसं असतं, मिथ्याच असतं. मग ते सर्प आणि सर्पाचं ज्ञान दोरीच्या ज्ञानामुळं युगपत उत्पन्न होतात. आणि ज्या वेळेला दोरीचं ज्ञान होतं त्यावेळेला त्यांची युगपतच काय होते, निवृत्ती होत असते. आणि लक्षामध्ये हे जसे दृष्टांतामध्ये तसं सिद्धांतामध्ये आत्मस्वरूपावर अहंकारादी बंधाचा अध्यास होतो. कशाचा अध्यास होतो, आत्मस्वरूपावर अहंकारादी बंधाचा अध्यास होतो. त्यावेळेला तो अहंकारादी बंध आणि अहंकारादी बंधाचं ज्ञान यांची युगपत उत्पत्ती होते. आणि ज्यावेळेला आत्मज्ञान होईल आहे का नाही, आत्मज्ञान झालं की त्या आत्मज्ञानाच्या योगानं अहंकारादी बंध आणि अहंकारादी बंधाचं ज्ञान हे दोन्ही युगपत काय होतात, निवृत्त होतात. लक्षामध्ये असं सांगितलं. मग असं सांगितलं इथं पूर्वपक्षी आता शंका घेतो. तो म्हणतो की तुम्हाला अहंकारादी बंधाची आणि अहंकारादी बंधाच्या ज्ञानाची युगपत निवृत्ती होते असं तुम्हाला म्हणता येत नाही. लक्षामध्ये कारण का, कारण अहंकारादी बंध आणि अहंकारादी बंधाचं ज्ञान हे सगळे हे साक्षी भाष्य आहे का नाही. कसे साक्षी भाष्य. साक्षी भाष्य म्हणजे साक्षी हे जाणतो आणि साक्षीचं ज्ञान हे कसं आहे, नित्य. आणि साक्षीचं ज्ञान नित्य असल्यामुळं अहंकारादी बंधाचं होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान साक्षीचं असल्यामुळं आणि साक्षीचं ज्ञान नित्य असल्यामुळं त्या ज्ञानाची निवृत्ती होणार नाही. कारण ते ज्ञान कसं आहे, नित्य. मग आता ज्ञानच नित्य म्हटल्याच्या नंतर ज्ञानाचा जो विषय तो बी कसा पाहिजे, नित्यच पाहिजे का नाही. ज्ञान जे दासकुटी कधी असतं का, विषय नष्ट झाला तसं ज्ञान व्हायला लागलं. अरे समोर घट आहे, जोपर्यंत घट समोर आहे तोपर्यंत घटाचं ज्ञान होईल का नाही. आणि घट फुटला, एवढा मोठा दगड टाकला झाला चुका त्याचा. मग घटाचा चुका झाल्याच्या नंतर तो घट तसंच दिसतो का आपल्याला, ते घटाचं ज्ञान तसंच होतं का आपल्याला. म्हणजे ज्ञान आणि तो विषय, ज्ञान आणि विषय हे सोबत पाहिजेत ना. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती आणि अध्यस्त पदार्थाची उत्पत्ती युगपत होत असते असं तुम्ही म्हणता आहे का नाही. मग आता ज्ञान तर नष्ट होऊ शकत नाही त्याचं, कारण ते साक्षीचं ज्ञान आहे. साक्षीचं ज्ञान कसं आहे, नित्य. ते ज्ञान तर नष्ट होणारच नाही. आणि मग आता त्या ज्ञानाचा विषय जो अहंकारादी बंध, ज्ञानाचा विषय कोण, अहंकारादी बंध. मग तोही नष्ट नाही होणार. तोही कसं म्हणावं लागेल, मग नित्यच मानावं लागेल. अशी काय केली शंका. शंका असताना का बघा, शंका अहंकारादी आणि त्याचं ज्ञान एकाच क्षणी लय पावतात हे म्हणणं काय बरोबर नाही. कारण वेदांत मतामध्ये अहंकारादी साक्षी भाष्य आहे. अहंकारादी कसे साक्षी भाष्य आहे. म्हणून अहंकाराचं ज्ञान सुद्धा कसं आहे, साक्षी भाष्यच आहे. आणि साक्षी नित्य ज्ञान स्वरूप आहे. साक्षी कसा आहे, नित्य ज्ञान स्वरूप. असं विषय निरूपणाच्या वेळी ते सांगितलेलंच आहे. साक्षी ज्ञान जर नित्य आहे तर त्याचं विषय जे अहंकारादी बंध त्या ज्ञानाचे विषय ते सुद्धा नित्यच असले पाहिजे. कसे पाहिजे, नित्यच पाहिजे. त्यांचा उत्पत्तीला म्हणणं संभवत नाही. जर त्याचं ज्ञान नित्य आहे तर त्या ज्ञानाचे विषय पदार्थ जे आहेत ते अहंकारादी बंध ते सुद्धा कसे आहेत, नित्यच पाहिजे, नित्यच. त्यांची मग आता त्या पदार्थाची उत्पत्ती होते लय होतं हे म्हणणं काय संभवत नाही. अशी केली
का? मग आता त्याचं समाधान असं सांगतात बघा, अहंकाराधिकाचंही वृत्तीच्या साह्यानंच साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात नाही. बघा, सुखदुःखाचं ज्ञान जसं साक्षी करतो, साक्षी भाष्य, सुखदुःख साक्षी भाष्य झाले. सुखदुःख साक्षी भाष्य आहेत या शब्दाचा अर्थ त्या सुखदुःखाला साक्षी स्वतः जाणतो असं नाही. मग सुखदुःखांना अंतःकरण वृत्तीच्या द्वारा काय करत असतो? साक्षी जाणत असतो. अंतःकरण वृत्ती वाचून तो साक्षीला साक्षी सुखदुःखाला जाणत नाही. तसं हे जे अहंकारादी बंध आहे, संसार आहे, याला सुद्धा तो साक्षी स्वतः साक्षात जाणत नाही, वृत्तीच्या द्वारा काय करत असतो? जाणत असतो. वृत्ती असल्याशिवाय तो जाणत नाही. अहंकाराधिकाचंही वृत्तीच्या साह्यानं साक्षी प्रकाशन करतो म्हणजे ज्ञान करून देतो. कळलं का? कशाने? वृत्तीच्या साह्याने. साक्षात ज्ञान करून देत नाही. जसं लाईट आपल्याला वस्तू दाखविते, पण लाईट वस्तू दाखवित असली, लाईटीनं आपण सगळ्या वस्तू पाहत असलो रात्रीच्या वेळी, तरी स्वतः साक्षात लाईट आपल्याला वस्तू दाखवित नाही, वस्तूचं प्रकाशन करत नाही. बल्बाच्या द्वारा काय करत असते? प्रकाशन करत असते. कळलं का? तसं साक्षी स्वतः साक्षात प्रकाशन करत नाही, त्या अहंकारादी बंधाला जाणत नाही, मग वृत्तीच्या द्वारा जाणत असतो. आणि ज्या वृत्तीच्या द्वारा साक्षी अहंकारादी बंधाचं ज्ञान करून देतो, ती वृत्ती मात्र उत्पन्न होते, नष्ट होते. त्या वृत्तीचा उत्पत्ती आणि क्षय संभवतो. त्यामुळं साक्षीच्या ज्ञानाचा सुद्धा उत्पत्ती आणि क्षय संभवतो असं म्हणते. कळलं का? बघ, अहंकाराधिकाचं हे वृत्तीच्या साह्यानं साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात नाही. ज्या वृत्तीचा उत्पत्तीलय संभवतो, बघा म्हणून अहंकाराधिकाचाही उत्पत्तीलय संभवतो. म्हणून अहंकारवादी पदार्थ जे आहेत त्यांची सुद्धा उत्पत्ती आणि त्यांचा सुद्धा लय संभवतो. अशा रीतीनं उत्तरोत्तर अहंकारादी आणि त्याचे ज्ञानोत्पत्तीचा हेतू पूर्वपूर्वमित्य अहंकाराधिकाचा ज्ञान देणे संस्कार आहे. बघा, म्हणून उत्तरोत्तर अहंकारादी बंध आणि त्याचं होणारं ज्ञान, त्याला हेतू पूर्वपूर्व अहंकारादी बंध, त्या बंधाचं झालेलं ज्ञान, त्या ज्ञानजन्य संस्कार आहे कारण आहे. नाही लक्षात आलं का? आहे हे बघा, आता सध्या हा बंध आहे की नाही? बंध म्हणजे काय? संसार. आणि हा संसार, हा बंध सगळा अध्यस्त आहे म्हणजे भासलेला आहे. आणि हा संसार भासण्यासाठी काय लागतो? सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार लागतो. मग तुम्हाला हा संसार भासण्याच्या अगोदर या अशाच अहंकाराधिकाचं तुम्हाला कुठं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. लक्षामध्ये मग ते कुठे म्हटले? त्याच्यात काय म्हटले? हा अहंकार ज्या वेळेला भासला, हा अहंकाराने संसार ज्या वेळेला भासला, याच्यापूर्वी आम्ही असंच मिथ्या असलेलंच अहंकारादी पदार्थ पाहिलेले, त्याचं ज्ञान आम्हाला आहे. आणि त्या ज्ञानाच्या संस्कारापासून आता प्रस्तुत हा अहंकारादी अध्यास काय झालेला आहे? अहंकारादी बंध आम्हाला भासलेला आहे. म्हणजे काय व्हायला लागलं? नंतर भासलेलं जे जगत आहे, नंतर भासलेला अहंकारादी पदार्थ जे आहे आणि त्याचं होणारं जे ज्ञान आहे, त्याला कारण, त्याला हेतू पूर्वीच्या अहंकारादी बंधाच्या ज्ञानाचा संस्कार हा येतो. कळलं? म्हणजे पूर्वीचा बंध होताच की, पूर्वी बंध नव्हता काय? पूर्वी मागच्या जन्मात बंध नव्हता काय? आता तुम्हाला ह्या जन्मात हा बंध भासला. आता मागच्या जन्मात नव्हता का? मग मागच्या जन्माचा बंध आणि त्याचं झालेलं ज्ञान, त्या ज्ञानाचे संस्कार तुमच्या चित्तात असतात. आणि त्या संस्कारामुळं आता प्रस्तुत हा सगळा अहंकारादी बंधाचा काय होतंय? अभ्यास होतोय. म्हणजे आता सध्या या प्रस्तुत ह्याच्यामध्ये आपल्याला जो अहंकारादी बंधाचा अभ्यास होतो, याला हेतू पूर्वी पाहिलेला अहंकारादी बंध, त्याच्या ज्ञानाचा संस्कार आहे. कळलं का? पूर्वीच्या अहंकारादी बंधाचं जे ज्ञान झालं, ते ज्ञान संस्काराच्या द्वारा काय आहे? या हाताच्या प्रस्तुत अध्यासाला काय आहे? कारण आहे, हेतू आहे. लक्षामध्ये बरं म्हणले. मग मागच्या जन्मात तुम्हाला जो अध्यास झाला,
मागच्या जन्मात तुम्ही अध्यास पाहिला का नाही? अहंकारादी बंध त्याचं ज्ञान होतं का नाही? मग त्या ज्ञानाचे संस्कार या जन्मात काय झाले? कारण झाले. कशाला? अध्यास. म्हणून आता अध्यास झाला. पण मागच्या जन्मात जो तुम्हाला अध्यास झाला, कारण मागच्या जन्मात जो तुम्ही अहंकारादी बंध पाहिला तो सत्य होता का? तो काय होता? तो अहंकारादी बंध सगळा मिथ्याच होता. मग त्या मागच्या जन्मातला जो अहंकारादी बंध मिथ्या होता, मग तो बी भासलेलाच होता ना सगळा संसार बंध. मग त्याला संस्कार कुठून आला? पण अध्यस्त म्हटल्यानंतर त्याला संस्कार तर पाहिजेच का नाही? सहिती वस्तू ज्ञानाचा त्याच्या मागच्या जन्मात बंध भासलेलाच होता. म्हणजे त्याच्या मागच्या जन्मासोबत ज्ञान होतच की, आणि तो बंध सुद्धा कसा होता? नसले मिथ्याच होता. आणि मिथ्या बंधाचे संस्कार चित्तात होते, त्या संस्कारामुळे मागच्या जन्मात बंध भासला. मागच्या जन्मातल्या विद्या बंधाच्या ज्ञानाच्या संस्कारामुळे आताचा बंध भासला. बरं, मागचा जन्माच्या बंधाला कारण त्याच्या मागच्या जन्मातला बंध, ज्ञान आणि संस्कार. बरोबर. मग त्या जन्मामध्ये जो बंध तुम्हाला भासला त्याला सुद्धा पूर्वी त्याच्या बंधाच्या ज्ञानाचा संस्कार कारण असेल का नाही? मग ते कुठून आला? त्याच्या मागच्या जन्मात. ही अशी परंपरा चालू ठेवायची. संपतच नाही ती परंपरा. संपत्ती किती? संपतच नाही. बघा, पहिल्यांदा सृष्टीची ज्यावेळेला उत्पत्ती झाली आणि या सृष्टीमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला जन्म झाला, पहिल्यांदा अध्यास भासला त्याच्यानं, त्यावेळेला त्या बंधाच्या अध्यासासाठी सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार तुम्ही कुठला आणला? कारण त्याच्यापूर्वी तर बंध नव्हता. सृष्टी निर्माण झाल्यावर तुमचा पहिला जन्म झाला, त्या पहिल्या जन्मात तुम्हाला बंधाचा अध्यास झाला. मग त्या अध्यासाला तर पूर्वीच्या बंधाच्या ज्ञानाचे संस्कार पाहिजेत का नाही? मग पूर्वी तर बंध नव्हताच. मग तुम्ही त्या अध्यासाला पूर्वीच्या बंधाच्या ज्ञानजन्य संस्कार कुठून आणणार? अशी काय येते शंका. मग त्याचं उत्तर सांगा की अरे बाबा, हा संसार प्रवाह आहे ना तसा अनादी. कसा आहे संसार प्रवाह? अनादी. तुम्हाला असं वाटतं की ही जी सृष्टी आहे, सृष्टी ज्या वेळेला निर्माण झाली आणि पहिल्यांदा ज्या वेळेला जन्म झाला, त्या पहिल्या जन्मामध्ये जो अध्यास भासला, त्या अध्यासाला कारण असणारा बंधाच्या ज्ञानाचा संस्कार नाही असं तुम्हाला वाटतं. बरोबर आहे का नाही? अहंकाराने बंध, त्याचं ज्ञान, त्याचा संस्कार जर कारणच नाही तर प्रथम जन्मामध्ये अहंकारादी बंधाचा अध्यास कसा होईल? अशी शंका येते का नाही? तुम्हाला तोड आले का? शंका येते. मग तर त्याचं उत्तर सांगा की अरे वेड्या, हा संसार प्रवाह अनादी आहे. अनादी आहे म्हणजे ही सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी सगळा प्रलय होता. काय होता? प्रलय होता. सगळं पाणी होतं आणि त्या ह्याच्यामध्ये भगवान शेषावर झोपलेले होते. सगळं पाणीच पाणी. एकार्णव झाला तरंग बुडाला, अशी स्थिती होती. कशी स्थिती होती? एकार्णव झाला तरंग बुडाला, सगळं गच्च प्रमाणात पाणी होतं. आणि मग नंतर प्रलय काळ संपला, मग सृष्टीला आरंभ झाला. तुम्हाला असं वाटतं की मग हे आता पहिल्यांदा अध्यास होईल बंधाचा जीवाला, मग त्यावेळेला त्या अध्यासाला कारण असलेला सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार कुठून येईल? आहे का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की आताची सृष्टी आहे, त्या सृष्टीच्या पूर्वी प्रलय होता आणि ती प्रलय होण्याच्या अगोदर प्रलयाचा काळ होता ठराविक. त्याच्या अगोदर सृष्टी होतीच ना? नव्हती. आता काय आज कोणता वार आहे? मंगळवार आहे. आता आपला दिवस सुरू झालाय सकाळी 6ला. किती वाजता सुरू झालाय? सकाळी 6ला दिवस उगवला. मग दिवस सुरू झाला. आता दुपार झाली. अजून 5-6 घंट्यांनी काय होते? संध्याकाळ होते. रात्र सुरू होते का नाही? मग ह्याच्या अगोदर रात्र नव्हती काय? त्याच्या अगोदर दिवस नव्हता काय? त्याच्या अगोदर रात्र नव्हती काय? त्याच्या अगोदर दिवस नव्हता काय? मग तसंच असतंय.
आताची ही जी सृष्टी आहे त्या सृष्टीच्या अगोदर प्रलय होता आणि त्या प्रलयाच्या अगोदर काय होती? सृष्टी होतीच. त्या सृष्टीच्या अगोदर काय होता? प्रलय होताच. त्या प्रलयाच्या अगोदर काय होती? या अनादि. हे कसं आहे? अनादि. म्हणजे आताची जी सृष्टी आहे ह्या सृष्टीच्या पूर्वी प्रलय आणि त्या प्रलयाच्या पूर्वी काय होती? सृष्टी. आणि त्या सृष्टीमध्ये जे आपल्याला बंधाचा अध्यास झाला होता मागच्या सृष्टीत त्याचे संस्कार तर होते चित्तात. आणि ते सगळे संस्कार पदार्थाचे संस्कार सगळे हे प्रलय काळामध्ये अव्यक्तामध्ये म्हणजे अज्ञानामध्ये मायेमध्ये सगळे काय असतात? सगळ्या जीवाचे संस्कार तिथे तिथं सगळे बीज तिथं असतातच. आणि ज्यावेळेला सृष्टीची उत्पत्ती होते त्यावेळेला मग पुन्हा त्याच संस्कारापासून सगळ्या जीवांना काय होत असतो? परत अध्यास होत असतो. कळलं का? म्हणजे मागच्या सृष्टीमध्ये जो बंधाचा अध्यास झाला त्या अध्यासाचं जे ज्ञान झालं त्या ज्ञानाचे संस्कार जे आहेत ते संस्कार तर त्या अज्ञानात असतातच. आणि त्या संस्कारापासून हा काय होत असते? सृष्टी निर्माण झाले प्रथम हा संस्कार बंधाचा काय होत असतो? अहंकाराने बंधाचा अध्यास होत असतो. समजलं का? म्हणून पहिला संस्कार कुठून आणायचा? की शंकाच येत नाही, कारण हा संसार पण कसा आहे? अनादि अनादि. आणि हे ज्यांना ज्ञान नाही त्यांना ह्या शंका येतात. चित्र काढून दाखवू का? दगड ऐकलं समजलं ना काय म्हणतो ते? हा चित्र लोक समजत आहे. हा समजलं ना? बघा आता पहिली शंका काय होती? की अहंकारादी बंध त्याचं ज्ञान हे साक्षी भाष्य आणि साक्षीचं ज्ञान नित्य आहे. त्यामुळं त्याचं ज्ञान ते नित्य झालं म्हणून त्या ज्ञानाचा विषय असणारा अहंकारादी बंध त्याची निवृत्ती होणं संभवत नाही. अशी काय केलेली पहिली शंका केली होती. तर त्याचं समाधान असं सांगतात की अहंकाराधिकाचं ही वृत्तीच्या साह्यानं साक्षी काय करतो? प्रकाशन करतो म्हणजे ज्ञान करून देतो. साक्षात ज्ञान करून देत नाही. ज्या वृत्तीचा उत्पत्तीला संभवतो म्हणून ते आहे का? जे आहे त्या पाहिजे. काय पाहिजे? बघा साक्षी त्या अहंकारादी बंधाचं साक्षात ज्ञान करून देतो का? साक्षात ज्ञान करून देत नाही. वृत्तीच्या साह्यानं ज्ञान करून देतो. आणि मग ज्या वृत्तीच्या साह्यानं ज्ञान करून देतो त्या वृत्तीचा उत्पत्तीला संभवतो की नाही? संभवतो. म्हणून अहंकाराधिकाचाही उत्पत्तीला संभवतो. कळलं का? ज्या वृत्तीनं साक्षी ज्ञान करून देतो ती वृत्ती नष्ट होते, तिची उत्पत्ती होते. म्हणून अहंकाराधिकाची सुद्धा उत्पत्ती आणि नाश संभवतो. अशा रीतीनं उत्तर अहंकारादी, उत्तर म्हणजे पुढचे अहंकारादी आणि त्या अहंकाराधिकाचं ज्ञान त्या ज्ञानोत्पत्तीचा हेतू पूर्व मिथ्या अहंकाराधिकांचा ज्ञान देणे संस्कार आहे. कळलं का? अरे उत्तर अहंकाराला आणि अहंकाराधिकाच्या ज्ञानाला हेतू पूर्व अहंकार आणि त्या अहंकाराधिकाच्या ज्ञान देणे संस्कार हा त्याचा. कळलं का? म्हणजे ज्या शरीरात हल्ली या शरीरात हल्ली जो अहंकारादी सर्व जगताचा अध्यास होत आहे, होतो ना आपल्याला हा अध्यास, या शरीरामध्ये अहंकारादी बंधाचा अध्यास होतो, त्याला पूर्व शरीराच्या ठिकाणी झालेला मिथ्या अहंकारादी जगताच्या ज्ञानाचा संस्कार कारण आहे. तुम्हाला सांगितलंच मी सगळं कळलं? पूर्वी आपल्याला जन्म होताच आणि त्या पूर्वीच्या जन्माला अहंकाराचा बंध भासलाच होता. मग त्याचं ज्ञान झालेलंच होतं. ते ज्ञान चित्तात संस्कार त्याचे होतेच आणि त्या संस्कारामुळं हल्ली या शरीरामध्ये आपल्याला अहंकारादी बंधाचा काय झाला? अध्यास झाला. म्हणजे हल्ली या शरीरात होणाऱ्या अध्यासाला कारण पूर्व शरीरामध्ये झालेला अध्यास आणि त्याचं ज्ञान देणे संस्कार कारण आहे. कळलं का? पूर्व जन्मामध्ये झालेल्या अहंकारादी बंधाच्या ज्ञानाचे संस्कार ते या जन्मातल्या अहंकारादी बंधाच्या अध्यासाला कारण.
आलं? पूर्वजन्मात जो अध्यास झाला त्याला काय मग सांगा? त्याच्या पूर्वजन्मातील मिथ्या अहंकाराने ज्ञानाचा संस्कार, हे कारण कळलं का? या प्रकाराने पूर्व मिथ्या अहंकाराधिकांचा ज्ञानजन्य संस्कार म्हणजे पूर्वजन्मातील मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञानजन्य संस्कार उत्तर जन्मातील अहंकाराधिकाच्या अध्यासाला हेतू आहे. आलं? पूर्व मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञानजन्य संस्कार उत्तर अहंकाराधिकाच्या अध्यासाविषयी हेतू आहे. आलं? भाषा समजते का? आता शंका केली. परत काय केली शंका? अहो हा जरी नियम मानला तरी प्रथम जन्मात जो अहंकार आणि त्या ज्ञानाचा अध्यास झाला पहिल्या जन्मात, सृष्टीच्या ज्यावेळेला पहिला जन्म झाला त्यावेळेला जो अध्यास झाला, मग त्या अध्यासाला अहंकारादी बंधाच्या अध्यासाला तुम्हाला असं तर म्हणताच येणार नाही की पूर्वजन्मातील अध्यासाच्या ज्ञानाचा संस्कार हेतू आहे का? कारण आम्ही पहिल्या जन्मातलं विचारतो, त्याच्या पूर्वीचा जन्मच नव्हता असं मानून शंका केली. या सृष्टीमध्ये पहिला जन्म जो तुमचा झाला किंवा देवाचा पहिला जन्म होतो, मग त्या जन्मामध्ये जो अहंकाराधिकाचा अध्यास होतो त्याला हेतू पूर्वीच्या जन्मातल्या अहंकाराधिकाच्या ज्ञानाचा संस्कार तर म्हणताच येणार नाही, कारण पूर्वी जन्मच नव्हता, पूर्वी अध्यासच नव्हता. अशी काही शंका, अशी शंका करून मग त्याचं उत्तर सांगते पूर्वी जन्म नव्हता तुमचा. अरे हा संसार अनादी माग जन्म नव्हता असं कसं काय म्हणताय? बघा, हा नियम जरी मानला तरी प्रथम जन्मा जो अहंकार आणि त्याच्या ज्ञानाचा अध्यास झाला त्याला संस्कार कुठला? त्याच्या पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा. पूर्वीच्या ज्ञानाचा म्हणजे त्याच्या पूर्वी झालेला जो अहंकार आणि बंधाचा अध्यास त्याच्या ज्ञानाचा संस्कार जर म्हणावा तर सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन अहंकाराची आणि त्याच्या ज्ञानाचा अध्यास होतो त्या अध्यासाला संस्कार कोणता? अशी आमची शंका आहे. तेव्हा तत्पूर्वीचा संस्कार आणणार कुठून? मग आता त्याचं समाधान सांगतात की बाबा ही शंका वेदांत सिद्धांत माहीत नसल्यामुळं कुणालाही होते. वेदांताचा सिद्धांत माहीत नसतो, काही नसतो आणि लोकच काही बी शंका घेतात. पण या शंकेचं समाधान होणं अशक्य असं वाटतं लोकांना. या शंकेचं समाधान होऊ शकत नाही असं वाटतं लोकांना, असं म्हणतात सुद्धा. पण वेदांत सिद्धांत असा आहे खरा. ऐका नीट जरा. कसा आहे वेदांत सिद्धांत? वेदांत सिद्धांतामध्ये 6 पदार्थ अनादी मानलेले. किती? 6 पदार्थ. मोजून घ्या. 6 पदार्थ अनादी. कोणते कोणते? ब्रह्म, माया, त्या दोघांचं लग्न, म्हणजे लग्न दोघांचं संबंध, दोघांचा संबंध होता. मायेचा आणि ब्रह्माचा संबंध. मायेचा आणि ब्रह्माचा संबंध म्हणजे मायेचं ब्रह्माचं लग्न मानायचं, धरायचं असं लक्षात राहायला. लग्न म्हणलं तुमच्या लोक लक्षात राहतं ना, हे की नाही? लग्न म्हणलं का कान टाकायचं. ब्रह्म एक, ब्रह्म अनादी. ब्रह्म कसं आहे? अनादी. माया कशी आहे? माया पण अनादीच आहे. मग आता हे दोघं जर अनादीत म्हातारी मग यांचं लग्न का झालं असं सांगा बरं, सांगते का तुम्हाला? म्हणून ते बी अनादीच म्हणावं लागतं. ते सुद्धा कसं म्हणावं लागतंय? अनादीच. आणि मग यांच्या लग्नात मग आता यांचं लग्नच काही झालं माहीत नाही, मग यांना पोरं झाली माहिती तुम्हाला? मग त्यांचे पोरं पण अनादीच आहेत. 2 पोरं आहेत या मायेला ब्रह्माला. कोणते 2 पोरं आहेत? एक ईश्वर आणि दुसरा जीव. जीव आणि ईश्वर ते सुद्धा कसे आहेत? अनादी. किती झाले? 5 झाले. आणि यांच्यामध्ये परस्पर काय आहे? भेद आहे. भेद. माया वेगळी, ब्रह्म वेगळं, ईश्वर वेगळा, जीव वेगळा. मग असे हे यांच्यामध्ये परस्पर जो भेद आहे तो भेद कधी बसू नये.
तो भेद सुद्धा कसा आहे? अनादी. असे हे 6 पदार्थ वेदांत शास्त्रामध्ये अनादी मानलेले. ब्रह्म, माया, त्या दोघांचा संबंध, त्या संबंधापासून निर्माण झालेले जीव आणि ईश्वर आणि यांचा सर्वांचा परस्परामध्ये असणारा भेद, असे सर्व मिळून 6 पदार्थ हे अनादी. हां बघा, ही शंका वेदांत सिद्धांत माहीत नसल्यामुळं कुणालाही होते आणि या शंकेचं समाधान होणंही अशक्य असं वाटतं. पण वेदांत सिद्धांत असा आहे कसा की ब्रह्म, अविद्या, मी माया म्हटलं, हे अविद्या म्हटल्या, अविद्या माया एकच असते. ब्रह्म, अविद्या या दोघांचा संबंध, त्याचप्रमाणे जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद, हे 6 स्वरूपतः अनादी आहे. हे 6 पदार्थ कसे स्वरूपतः अनादी. जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद ही 6 स्वरूपतः अनादी. ब्रह्म, अविद्या, त्यांचा संबंध, जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद हे 6 स्वरूपतः अनादी. या 6ची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. हे 6 जण जे आहेत यांची स्वरूपाने उत्पत्ती होते का? स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. या अनादी. या 6ची चिंतावड कशी? अहंकाराधिकांची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितलेली आहे. अहंकार वगैरे हा जो बंध आहे ना, याची उत्पत्ती मदत मात्र श्रुतीमध्ये काय केलेली आहे? श्रुती म्हणजे वेद. श्रुती शब्दाचा अर्थ काय? वेदामध्ये अहंकाराधिकाची उत्पत्ती सांगितलेली आहे. म्हणून अहंकारादी सर्व पदार्थ स्वरूपी करून अनादी असले तरी प्रवाह रूपानं अनादी आहे. अहंकाराधिकाची उत्पत्ती सांगितलेली आहे म्हणजे अहंकारादी पदार्थ हे काय? अनादी नाहीत. मग ते स्वरूपाने अनादी जावी ना. स्वरूपाने 6 पदार्थ अनादी आहेत. 6 म्हणजे कोणते सांगा बरं? ब्रह्म, अविद्या, दोघांचा संबंध, जीव, ईश्वर आणि याचा परस्पर असणारा भेद, हे 6 पदार्थ स्वरूपतः अनादी आहे. आणि अहंकारादी बंध जो आहे याची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितलेली आहे आणि त्याची उत्पत्ती सांगितलेली असल्यामुळे तो स्वरूपतः काय अनादी नाही. आणि स्वरूपतः अनादी जरी नसला तरी तो अहंकारादी बंध प्रवाहपणा कसा आहे? अनादी आहे. सर्व वस्तूंचा प्रवाह केव्हाही नाहीसा होत नाही. प्रवाह कधीच नष्ट होत नसतो. प्रवाह नेहमी चालू असतो. अनादी असते संसार प्रवाह. म्हणजे आता असं वाटतं बघा, एवढे ज्ञानी होते, एवढे ज्ञानी गेल्यावर नंतर तर कोणही नव्हे जगाला ज्ञान द्यायला, असं वाटतं का नाही? पण तसं नसतं. कसं असतं मग? त्याचं असं असतं, एक ज्ञानी मिळाला की त्याचा बापू सदैवच असतो. महाराज आणि मग ते गेल्यावर कसं होईल कीर्तनाचं? तसं काय नसतं. 2-3 तयार होत असतात. एक मूर्ख मिळाला म्हणजे मूर्ख जन्म येत नाही. त्याच्यापेक्षा भारी हा संसाराचा प्रवाह असा चालूच असतो. एक ज्ञानी मिळाला की दुसरा ज्ञानी जन्माला येतच असतो. एक मूर्ख गेला की दुसरं मूर्ख येतच असते. म्हणजे मूर्ख नाही असं जगत तरी आहे का जग? आणि ज्ञानी नाही असं तरी जग आहे का? एक काळा माणूस मिळाला म्हणजे पुन्हा काळा जन्माला येत नाही. आणि एक गोवा मिळाला म्हणजे पुन्हा दुसरा गोवा जन्माला येत नाही. चालूच आहे सगळं, बंद काहीच नाही पडलेलं. म्हणजे हा संसाराचा प्रवाह अनादी अनादी. म्हणून अहंकारादी सर्व पदार्थ स्वरूपे करून जरी अनादी नसले तरी प्रवाहपणा ते कसे अनादी. आलं लक्षामध्ये? अहंकारादी बंध हा सगळा संसार हा स्वरूपाने अनादी जरी नसला तरी प्रवाह रूपाने तो कसा आहे? अनादी आहे. प्रवाह रूपाने अनादी आहे ते पदार्थ. सर्व वस्तूंचा प्रवाह केव्हाही नाहीसा होत नाही.
अनादी कालामध्ये पूर्वी कोणत्याही समयी घट नव्हता, पट नव्हता. चोर, जाग, व्याघ्र, सर्प, शहाणे, वेडे वगैरे सर्व वस्तू नव्हते असं नाही. काही शहाणे मरतात, दुसरे नवीन उत्पन्न होतात. त्याच प्रकारे करून सर्व वस्तूंचा प्रवाह अनादी आहे. सृष्टीच्या प्रलयकालातही झोपेत ज्याप्रमाणे सर्व जागृत वस्तू संस्कार रूपाने राहतात, त्याप्रमाणे सर्व वस्तू सर्वतमान जगत संस्कार रूपाने अविद्येमध्ये राहतं. त्या संस्कारानं दुसऱ्या सृष्टीचा प्रारंभ होतो. म्हणून सृष्टीच्या आरंभी प्रथम जन्मात पूर्व सृष्टीतील संस्कार कारण आहे. आणि ही सृष्टीची परंपरा अनादी असल्यामुळं प्रथमच्या सृष्टीत किंवा प्रथमच्या जन्मात अहंकाराच्या अध्यासाला संस्कार कुठला ही शंका संभवत नाही. हा संसार प्रवाहपणामध्ये असल्यामुळं या सृष्टीच्या प्रथम जन्मामध्ये जो आपला अहंकाराने बंधाचा अध्यास झाला, त्या अध्यासाला पहिला संस्कार कुठून आला अशी शंका संभवत नाही. का? कारण या सृष्टीच्या पूर्वी सुद्धा काय होती? सृष्टी होतीच लक्षामध्ये. आणि त्या सृष्टीमध्ये सगळे जीव असतातच. त्या सृष्टीमध्ये त्या सगळ्या जीवांना अहंकाराने बंधाचा अध्यास झालेला असतो. आणि त्या अध्यासाचं ज्ञान, त्या ज्ञानाचे संस्कार ते असतातच. आणि प्रलय काळ ज्यावेळेला झालेला असतो, त्या प्रलय काळाच्या काळात सुद्धा ते संस्कार तसेच असतात. ते संस्कार नष्ट नाहीत होत. हे सगळं जग नष्ट होईल, हे सगळे पंचभूत नष्ट होतील, पण ते संस्कार नष्ट होत नसतात. ते संस्कार तसेच असतात. कळलं का? जसं आता आपण जाग आहे, आपण झोपतो. झोपल्यानंतर आपण पाठ केलेलं विसरतं का? दुसऱ्या दिवशी पुन्हा आठवते का नाही? झोपेत काय आठवते का? झोपेत काय आठवत नाही, पण पुन्हा उठली वाटत का नाही? पाठ केलं तरच असते ती पाठांतर, ते काही विसरत नाही. तसं ज्यावेळेला प्रलय होतो, मागच्या सृष्टीतले सगळे संस्कार, ज्ञानाचे संस्कार, ते सगळे संस्कार प्रलय काळामध्ये त्या विद्येमध्ये तसेच असतात, जशी तशी. आणि सृष्टीला आरंभ झाला की पुन्हा त्या संस्कारामुळेच काय होत असतो? अध्यास होत असतो. कळलं का? हां, सृष्टीच्या प्रलय काळातही झोपेत ज्याप्रमाणे सर्व जागृत वस्तू संस्कार रूपाने राहतात, त्याप्रमाणे सर्व वस्तू सर्ववर्तमान जगत संस्कार रूपाने अविद्येत राहत असतं. सगळं जगत संस्काराच्या रूपाने कुठं असतं? अविद्येमध्ये असतं. आणि त्या संस्कारानं दुसऱ्या सृष्टीचा प्रारंभ होतो. म्हणून सृष्टीच्या आरंभी प्रथम जन्मामध्ये पूर्वसृष्टीतील संस्कार कारण. कळलं का? पहिला जन्म ज्या वेळेला होतो आणि त्या पहिल्या जन्मामध्ये जो अध्यास होतो, त्या अध्यासाला कारण पूर्वसृष्टीतील अध्यासाच्या ज्ञानाचा संस्कार काय असतो? कारण असतो. आणि ही सृष्टीची परंपरा अनादी असल्यामुळं प्रथमच्या सृष्टीत किंवा प्रथमच्या जन्मात अहंकारादी अध्यासाला संस्कार कुठला ही शंका संभवत नाही. या अनादित्वाचं ज्ञान ज्याला नाही त्याला ही शंका होते. रहाट गाडगेचं माळ्याला असलेल्या मडक्यात पहिले रहाट घासायचं बघा, त्याला गाडगे मारलेले असतात. मग आता बांधताना ते गाडगं पहिलं जरी म्हणता आलं, पण एकदा बांधायचं झाले ते गाडगं ते गाडगं फिरायला लागले. त्याला बरेच गाडगे असतात. मग त्याचं पहिलं गाडगं कोण सांगता येतं? सांगता येतं का? सांगता येत. जाऊ दे, तुम्ही रहाट गाडगं नसून बघितलं, रहाट पाहणा बघितला का? हां, यात्रेमध्ये जत्रात असते बघा, असं फिरत नाही. पाळणे असतात नाही, पाळणे काय 50-50 पाळणे असतात, त्यात माणसं बसतात, म्हणजे फिरत असतात. फिरत आहे का नाही? असं नाही फिरत. हां, मग असं फिरत आहे ते. मग फिरत असताना त्यातला पहिला पाळणा कोणता सांगावं? ते पाळणा तयार करताना जरी त्याला हा पाहिला, हा दुसरा म्हणता आला, पण सगळे पाळणे तयार झाले त्याला, मग हे ठेवायला लागलं. ते आता ठेवायला लागलं त्याचा पहिला कोणता सांगावं? सांगता येते का? सांगता येत नाही. फक्त एवढा म्हणता येत होता, हा त्याच्या पुढे जातो त्याच्या मागचा, एवढं म्हणता येईल. गाडग्याचं बी तसंच आहे. आणि इथं संसाराच्या इथं परंपरेचं तसंच आहे. फक्त या अध्यासाला कारण त्याच्या मागच्या अध्यासाच्या ज्ञानाचा संस्कार कारण आहे, त्या अध्यासाला कारण त्याच्या मागच्या अध्यासाच्या ज्ञानाचा संस्कार कारण आहे. आणि त्या संस्कारामुळे पुढचा अध्यास होतो. आज एवढं म्हणता येते. घाट गाडग्याच्या माळेला असलेल्या मडक्यात प्रथम कोणतं या प्रश्नाला
माळेस प्रथम बांधला ते प्रथम असं कोणी उत्तर दिल्यास माळ बांधते वेळी त्याला प्रथमत्व असलं तरी माळ तयार होऊन ठेवू लागली म्हणजे अमुक एक मडकं प्रथम असं सांगता येणं शक्य नाही. इतकंच म्हणता येईल की एकाच्या पुढचं हे दुसरं, यापेक्षा जास्त उत्तर देता येणार नाही. त्याप्रमाणे एका अध्यासापुढे दुसरा अध्यास असं सांगता येईल. वस्तुतः जो पदार्थ नसून ज्याची अनिवचनीय प्रतीती येते त्याची परंपरा अशी सांगावी लागते. कळलं का? जी वस्तुतः ती वस्तू नसते, अनिवचनीय उत्पन्न झालेली असते, मिथ्या असते, मग त्याची परंपरा अशी सांगावी लागते. ज्याप्रमाणे स्वप्नात एका ब्रह्मचार्याला पुत्र नातू पंतू याची प्रतीती झाली. ब्रह्मचारी माणूस आहे का नाही? ब्रह्मचारी होता ब्रह्मचारी आपल्या समर्थ महाराज. समर्थ काय कोणी तुम्ही नाही का? सगळेच आणि काय गेलेला त्याला आशीर्वाद द्यायला कुठतरी उन्हाळ्या दिवसात बोलवलं या बाबा या बाबा या बाबा लग्नात आशीर्वाद द्यायला गेले आणि मग दिला आशीर्वाद काय हो आमको हो तो हो. मग ते बघा दिवस तिथंच गेला मांडपातच ते सगळा लग्नाचा गाडा ते बघितलं सगळा आणि आले जेवून जेवून घरी झोपले म्हटलं स्वप्न पाहिले सगळं संस्कारातच स्वप्न पडलं. स्वप्नात काय झालं मग लग्न दिसलं ते नाही स्वप्नामध्ये असं त्यांचंच लग्न बघितलं. एक पोरगी भेटली तिच्याशी बोलणं झालं आणि दोघांचं झालं प्रेम आणि मग दोघं सिद्ध झाले लग्नाला. लग्न झालं म्हणजे लग्न झाल्यावर मुलं झाले शाळेत चालले ते शिकले नोकरी लागली त्यांना सोयीक आली त्यांचे लग्न झाले त्यांना मुलं झाले नात कुठं स्वप्न. मग मला सांगा आता स्वप्नात जेवढे पदार्थ असतात ते वराड असेल ते लग्न मंडप असेल ती बायको असेल ती पोरं असते ती सुना असती पुन्हा ती नातू असते सगळे पदार्थ एकदम उत्पन्न होत असते एका क्षणात युगपत उत्पन्न होतं आणि त्या सगळ्या पदार्थाचं ज्ञान सुद्धा त्याच वेळी उत्पन्न होत असते. एक क्षणभर स्वप्न असते फक्त. जरी त्याच्यामध्ये आपण वर्षभर पाहिलं असं दिसतं असलं तरी ते किती वेळ असते एक क्षण फक्त. अशी डोळ्याची पापणी लावून अशी मुलीपर्यंत ते स्वप्न असते. समजतं ना का नाही समजत? मग ते नातू म्हणजे पोराचा बाप तो असतो त्याचं ते पोरग असतं आणि ते पोराचं पोरग असतं म्हणजे काय परिस्थिती ना स्वप्न हां. आणि हे सगळं एकच उत्पन्न झालेलं असते. नातू ते आजार ते सगळं एकच उत्पन्न झालेलं असते. पण तरी सुद्धा तो त्याचा बाप तो त्याचा बाप तो त्याचा बाप असं म्हणतो की नाही स्वप्न सुद्धा. बघा कुठे गेलं स्वप्नात एका ब्रह्मचार्याला पुत्र झाला नातू झाला पण तू कधी आलं गेलं ना पण तू याची प्रतीती झाली. प्रतीती आणि तिचे विषय. प्रतीती म्हणजे ज्ञान स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान आणि त्या ज्ञानाचे विषय युगपत उत्पन्न होतात हे वर सांगितलेलं आहे. म्हणून पुत्र नातू व पंतू एकाच क्षणी उत्पन्न होऊन त्यांच्याप्रमाणे पूर्व उत्तर उत्तराला हेतू आहेत असं मानावं लागतं. हे सगळे एकाच क्षणात उत्पन्न होतात. तरी त्या पंतूला कारण पुत्राला कारण नाही पंतूला कारण नातू नातूला कारण पुत्राला कारण तो असतो हे मानावं लागतं ना. आणि तसं तसे सगळे एकदमच काय झालेले असतात उत्पन्न झालेले असतात. त्याचप्रमाणे पूर्व अहंकार आणि त्याच्या ज्ञानाचा संस्कार उत्तर अहंकार आणि त्याच्या ज्ञानाला काय आहे हेतू आहे. पूर्वीचा अहंकार आणि त्याच्या ज्ञानाचा संस्कार उत्तर अहंकाराला आणि त्याच्या ज्ञानाला काय आहेत हेतू आहे. या प्रकारानं सजातीय वस्तूच्या पूर्वज्ञानजन्य संस्कारानं अहंकारादी बंधाचा काय होतो अध्यास काय झालं झालं. अध्यास कशाने व्हायला लागला सजातीय वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कारानं. काय लक्षामध्ये तिथं सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्काराचं काही घेणं देणं नाही. सत्य वस्तूचा ज्ञानजन्य संस्कार जरी नसला
सजती वस्तूचं ज्ञान देणे संस्कार जरी असला तरी काय होतो अध्यास घडतो. याच्यावरून हे सिद्ध झालं की अध्यासाला सजती वस्तू ज्ञान देणे संस्कार कारण आहे, सत्य वस्तू ज्ञान देणे संस्कार अध्यासाला कारण नाही. कळलं का? ओम शांती शांती शांती.